विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 16 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, अलीकडे सुरू करण्यात आलेले सेहत मिशन कशाशी संबंधित आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, कृषी, पोषण आणि आरोग्याचे एकात्मिक मॉडेल. अधिकची माहिती, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे सेहत मिशन सुरू केले. सेहतचे पूर्ण रूप आहे सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ थ्रू ॲग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन. या मिशनचा उद्देश कृषी, पोषण आणि आरोग्यांना एकत्रित दृष्टिकोनातून जोडून उत्तम सार्वजनिक आरोग्य परिणाम साधणे आहे. ICMR फुल फॉर्म इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय संशोधन संस्था आहे. रोग, लस आणि सार्वजनिक आरोग्य यावर संशोधन करते. स्थापना झाली 1911 मध्ये. पूर्वीचं नाव होतं इंडियन रिसर्च फंड असोसिएशन. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि मंत्रालय आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. पुढील प्रश्न, भारत सरकारने सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क वाढवून किती केले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 15%. अधिकची माहिती, भारत सरकारने 13 मे 2026 रोजी सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क 6% वाढून 15% केलं. हे नवीन शुल्क गोल्ड इम्पोर्ट, सिल्वर इम्पोर्ट, UAE कोटा बेस्ड इम्पोर्ट, ज्वेलरी फाइंडिंग आणि प्रिशियस मेटल इंडस्ट्रियल इम्पोर्ट यांवर लागू होईल. इफेक्टिव्ह इम्पोर्ट तारीख म्हणजे आयात केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा एकूण कर. यामध्ये समाविष्ट कर आहे बेसिक कस्टम ड्युटी आणि सेस आणि इतर इम्पोर्ट टॅक्सेस. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने समग्र शिक्षा आणि PM पोषण योजना तात्पुरत्या स्वरूपात कधीपर्यंत वाढवली आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, 30 सप्टेंबर 2026 पर्यंत. केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रातील दोन प्रमुख योजना समग्र शिक्षा आणि PM पोषण तात्पुरत्या स्वरूपात 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवल्या आहेत. या दोन्ही योजनांची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपली होती. हे तात्पुरत्या विस्तार वित्त मंत्रालयाने मंजूर केले. 16व्या वित्त आयोग कालावधीसाठी पुढील 5 वर्षांच्या विस्तारास अंतिम मंजुरी अद्याप बाकी आहे. पुढील प्रश्न, पुडुचेरीच्या मुख्यमंत्री पदाची 5व्यांदा शपथ घेणारे नेते कोण? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, N रंगास्वामी. अधिकची माहिती, ऑल इंडिया NR काँग्रेसचे नेते N रंगास्वामी यांची पुडुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा त्यांचा मुख्यमंत्री म्हणून 5वा कार्यकाळ असेल. ते पुदुचेरीचे 76 वर्षीय वरिष्ठ नेते आहेत. उपराज्यपाल K कैलाशनाथन त्यांना शपथ दिली. ऑल इंडिया NR काँग्रेस स्थापना झाली 7 फेब्रुवारी 2011 संस्थापक आहेत N रंगास्वामी. पुदुचेरी राजधानी आहे पुडुचेरी. उपराज्यपाल आहेत K कैलाशनाथन. विधानसभेच्या जागा आहेत 30 निवडून तर 3 नामनिर्देशित अशी एकूण 33 जागा आहेत. लोकसभेची 1 तर राज्यसभेची 1 जागा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स फॉरेन मिनिस्टर मीटिंगचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर S जयशंकर. आणि ते कोण आहेत तर परराष्ट्र मंत्री म्हणजे फॉरेन मिनिस्टर. भारत 14 ते 15 मे 2026 रोजी 2 दिवसीय ब्रिक्स फॉरेन मिनिस्टर मीटिंगचे आयोजन करत आहे. या बैठकीचे अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री S जयशंकर भूषवतील. बैठक नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली जाईल. ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री व प्रतिनिधी यात सहभागी होतील. या परिषदेत पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढते भूराजकीय तणाव यावर चर्चा होईल. ब्रिक्स देशांमधील सहकार्य आणि धोरणात्मक समन्वय मजबूत करण्यावर भर या ठिकाणी दिला जाईल. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो अवश्य व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा. तसेच दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायची असेल तर हा QR कोड स्कॅन करून व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 11 मे रोजी साजरा करण्यात आला. ऑप्शन बी, 9 मे रोजी. लक्षात घ्या, दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी जागतिक स्थलांतर पक्षी दिन साजरा केला जातो. 2026 मध्ये हा दिवस 9 मे आणि 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. 9 मे 2026 रोजी वसंत ऋतूमधील
पक्ष्यांच्या स्थलांतरावेळी हा दिवस साजरा केला जाईल. 10 ऑक्टोबर 2026 रोजी शरद ऋतूमधील पक्ष्यांच्या परतीच्या प्रवासावेळी हा दिवस साजरा केला जाईल. या दिवसाला बर्ड डे असेही म्हटले जाते. या दिवसाची स्थापना 2006 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी केली. 2026 ची थीम आहे एव्हरी बर्ड्स काउंट, युअर ऑब्झर्वेशन मॅटर. पुढील प्रश्न, कनागिरी उत्सव 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कर्नाटक या ठिकाणी. आता आंध्र प्रदेश, ज्याची कॅपिटल आहे अमरावती आणि त्याचे मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. तेलंगणाचे आहे हैदराबाद. कर्नाटकचे आहे बंगळुरू, तर तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई. अधिकची माहिती, कनकगिरी उत्सव हा सांस्कृतिक आणि वारसा महोत्सव आहे. याचे आयोजन कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी येथे केले जात आहे. हा महोत्सव जिल्हा प्रशासन आणि कन्नड व संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. कनकगिरी उत्सव 2026 चा उद्देश कनकगिरीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करणे आहे. पुढील प्रश्न, 7व्यांदा युगांडाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणारे नेते कोण? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, योवेरी मुसेविनी. माहिती, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेविनी यांनी 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. जानेवारी निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला आणि त्यांचा सत्ताकाल जवळपास 40 वर्षांपर्यंत पोहोचला आहे. या निवडणुकीत त्यांना 71.65 मते मिळाली. मुसेविनी 1986 पासून सत्तेत आहेत आणि आफ्रिकेतील सर्वात दीर्घकाळ राज्य करणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. युगांडा, ज्याची कॅपिटल आहे कंपाला, चलन आहे युगांडन शिलिंग, प्रदेश आहे पूर्व मध्य आफ्रिका, प्रमुख सरोवर आहे लेक व्हिक्टोरिया आणि पंतप्रधान आहे रोबिनाव नंबांजा. नेक्स्ट, 2026-27 च्या हंगामासाठी केंद्र सरकारने किती खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ मंजूर केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 14. माहिती, केंद्रीय मंत्रिमंडळाने विपणन हंगाम 2026-27 साठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ मंजूर केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुमारे 2.60 लाख कोटींचे देयक दिले जाईल. सुमारे 824 लाख मेट्रिक टन पिकांची खरेदी होण्याचा अंदाज आहे. सूर्यफूल बियाणांच्या MSP मध्ये सर्वाधिक 722 प्रति क्विंटल वाढ करण्यात आली. त्यानंतर कापूसमध्ये 557 आणि तिळामध्ये 500 प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी CBI संचालक निवड समितीचे सदस्य कोण नाहीत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, केंद्रीय गृहमंत्री. तर या संचालक निवड समितीत पंतप्रधान असतात, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि भारताचे मुख्य न्यायाधीश याचे सदस्य असतात. लक्षात घ्या, CBI संचालक निवड समिती ही 3 सदस्य समिती असते. या समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे: पंतप्रधान, भारताचे मुख्य न्यायाधीश, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते. सध्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत. समितीचे इतर सदस्य CJ सूर्यकांत आणि राहुल गांधी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 12 मे 2026 रोजी उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये पुढील CBI संचालकांच्या नियुक्तीवर चर्चा झाली. ही बैठक पंतप्रधान निवास 7 लोक कल्याण मार्ग येथे झाली आणि सुमारे 1 तास चालली. सध्याचे CBI संचालक आहेत प्रवीण सूद. यांचा कार्यकाळ 24 मे 2026 रोजी समाप्त होईल. राहुल गांधी यांची असहमती या ठिकाणी दर्शवली आहे. बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी असहमती नोंद सादर केली आणि निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. वन केस वन डेटा उपक्रम आणि AI चॅटबोट सुसहाय अलीकडे कोणी सुरू केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत. पुढील प्रश्न, सरकारने कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2026 अंतर्गत बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कवर किती कन्स्ट्रक्शन वेलफेअर सेस जाहीर केला? उत्तर आहे ऑप्शन डी, 1%. पुढील प्रश्न, आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ कोणी घेतली? तर ही शपथ घेतली ऑप्शन बी, हिमंत बिस्वा शर्मा यांनी. पुढील प्रश्न, भारतातील पहिले लो इमिशन झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, पुणे या ठिकाणी. नेक्स्ट, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश कोणता होणार आहे? तर हा देश आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया. पुढील प्रश्न, भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI प्रणाली
स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला? उत्तर आहे ऑप्शन सी, त्रिनिदाद आणि टोबॅगो. पुढील प्रश्न, तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. नेक्स्ट, नॅशनल फ्लोरेन्स नायटिंजेल अवॉर्ड 2026 हे 15 नर्सिंग प्रोफेशनलना देण्यात आले. हा पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. पुढील प्रश्न, वर्ष 2026 साठी द मेट्रोटिकल सोसायटीची फेलो म्हणून निवड होणारी पहिली भारतीय महिला वैज्ञानिक कोण बनली? उत्तर आहे ऑप्शन सी, कुलजीत कौर मरहास. नेक्स्ट, समुद्र प्रदक्षिणा अभियान कोणत्या जहाजाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, IASV त्रिवेणी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, 44 वर्षानंतर भारतात आयोजित होत असलेल्या एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या शहरात होत आहे? चेन्नई, पटियाला, लखनौ की गांधीनगर? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि याचं जे राईट आन्सर आहे ते आज रात्री 10 वाजता एक YouTube शॉर्ट्स व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकतोय. त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दररोज मिळेल. याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल तर फक्त 99 रुपयामध्ये संपूर्ण मटेरियल, ज्यामध्ये 6000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला मिळेल. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. तसेच दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्यासाठी व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.